नमस्कार मंडळी, मी जितेंद्र जगदाळे. आपल्या सर्वांचं नवीन ब्लॉगमध्ये स्वागत. आज आपण एक नवीन मंदिर कव्हर करायचा प्रयत्न करणार आहोत. की श्री पालवन या ठिकाणी रामेश्वर मंदिर म्हणून एक पुरातत्वातलं बांधकाम असलेले एक महादेव मंदिर आहे. त्या मंदिराला आपण आज व्हिजिट करणार आहोत. आपण आता मलवडी येथून निघतोय. तर आपल्या ठिकाणी तुम्हाला पाहता येते की आपण या मलवडी अशी ही ग्रामीण भागातली जीवनशैली पण आपल्याला अनुभवायला मिळते. शेळ्या बऱ्यापैकी या भागामध्ये उस्मानाबादी शेळ्या, जर्सी गाई किंवा खिलार गाई याचं जोपासना या मान तालुक्यामध्ये आपल्याला पाहताना दिसते. आणि अशा पद्धतीनं आधुनिक पद्धतीने हे गुराखी गाडीवरून गुरे राखायचा प्रयत्न करतायत. तर अशा पद्धतीनं हा आपण आता सिंधीचा घाट छोटासाच आहे, अरुंद रस्ता. नवीन काम चालू झाल्यानंतर या घाटाचं नूतनीकरण होईल. त्याच्यामध्ये असा रस्ता आपल्याला पाहायला मिळेल. परंतु निसर्गाच्या सानिध्यात असं छानसं गाव आपल्याला पाहता येईल असं आहे. इथूनच आपल्याला हा समोर श्री पालवनचा डोंगर दिसतोय. असा पूर्ण परिसर खूप मोठा आहे आणि त्याच्या बाजूला इकडं वारुगड ग्रामपंचायतच्या नावाने एक साधारण 5 ते 7 वाड्या असणारं हे गाव आहे वारुगड. असा पूर्ण परिसर डोंगराचा श्री पालवन आणि वारुगडचा मिळून एकत्रित आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो. 96 37 170 170. आपण प्रवास करत असतानाच आपल्याला वाट्यामध्ये हे शिंदेगावचे रहिवासी भेटलेले आहेत. आपण ब्लॉगिंग करत असतानाच सर्प मित्र म्हणून पण परिसरामध्ये काम करत असताना आपण त्यांच्या घरी एकदा सर्प पकडलेला. तर त्यांनी आता आपल्याला इथं थांबवून विचारलं की तुमचा नंबर द्या, आमच्या घराच्या अवतीभोवती सर्प दिसतात. तर काय वाटतं तुम्हाला सर्पांविषयी? सर्पाविषयी असं वाटतं भीती निर्माण होते. लहान मुलं ही जवळपास असतात, खेळते ती. आणि ते लहान मुलाला जबाबदारीनं लक्ष ठेवायला गवत ही असतं, पण ते अचानक बाहेर निघतात उकाडीचे. त्यामुळे कॉन्टॅक्ट नंबर तुमचा मागितलेला होता. म्हणून आपल्याला त्यांनी नंबर मागितलेला, आपण त्यांना नंबर दिलेला आहे. ह्या परिसरामध्ये आपण सर्पमित्र किंवा निसर्गातील कुठलेही प्राणी कुठं जर अडकलेले असतील किंवा काय झाले तर आपण त्यांना वाचवायचं काम करत असतो. हा खूप सुंदर निसर्ग परिसर आपल्याला पाहायला मिळतो. ह्या निसर्गाच्या सानिध्यात खूप असं सुंदर वातावरण आणि बऱ्यापैकी लोकांना माहिती नसलेला परिसर आपण हा लोकांच्या माहितीसाठी आणून द्यायचा प्रयत्न करतोय. हा असा डोंगर आहे आणि या ठिकाणी आता आपल्याला आमचे भेटले. चाललोय पालवनला मंदिराला, रामेश्वरला. मग काय म्हणतो यंदा पाऊस पाणी हाय बरं आहे. तसं काय अडचण एवढी काय, पण वाटाणा काय म्हणतोय? वाटाणा हाय जरा आता पोझिशन बरोबर का. हां, आता मध्ये पावसानं उघडीत दिली तेव्हाच का चालू होतं, पण आता हाय बरं आहे बऱ्यापैकी. आणि बटाटा काय? बटाटा नाही आता सध्या इथं बटाटा नाहीच. म्हणजे जी नगदी 2 पिकं जास्त घेतली जायची बटाटा आणि वाटाणा, त्याच्यात आता बटाट्याचं प्रमाण कमी झालं. कमी झालं का कमी झालं? कमी झालं म्हणजे कसं झालं, आता ते डुकराचं प्रमाण जास्त झालं. जंगली डुकरं ते काय ठेवीत नाही. ते आता वाटाण्याचं पोझिशन तसंच आहे आता, पण माणसं संध्याकाळी राखण करते त्यामुळं म्हणजे खूप खडतर प्रवासात ना
काम सुरू आहे. काम सुरू आहे. हे अशा पद्धतीने त्यांच्या गायी घेऊन आता शेतामध्ये निघालेले आहेत. म्हणजे असा हा जीवन प्रवास ग्रामीण भागातील शेतकऱ्यांचा असतो. खूप कष्टातून ही लोक उभी राहत असतात. समोरच पाहता एक कांद्याचे आयरन तयार करून ठेवलेले आहे. तसं बघायला गेलं तर ह्या गावामध्ये कांद्याचं प्रमाण खूप कमी असतं, परंतु पावसाच्या जीवावर वाटाणा हे नगदी पीक जास्त घेतलं जातं आणि वाटाण्या पिकातून आपलं उदरनिर्वाहाचं काम ही लोक करत असतात. त्याच्या पलीकडं कुळकजाई आणि त्याच्या पलीकडं जो डोंगर दिसतोय, पवनचक्क्या वगैरे दिसत आहेत, ते बोथे खोकडे अशी 2 गावं आहेत. असा साधारण पवनचक्कीचा जो प्रोजेक्ट आहे तो बोथे विंड फार्म नावाचा, तो बोथे, खोकडे, श्रीपालवन आणि वारुगड अशा 4 गावांच्या डोंगरावरती तयार झालेला एकत्रित प्रोजेक्ट आहे. बोथे विंड फार्म नावाने ती कंपनी काम करते. त्याच्यामध्ये सुझलॉन आणि वेस्टॉस अशा 2 कंपन्यांच्या पवनचक्क्या पाहायला मिळतात. आणि हा आहे श्रीपालवनचा घाट. समोर लाल पिशव्या ज्या दिसत आहेत, शेतकरी 2 घेऊन चाललेले आहेत. म्हणजे ते वाटाणा तोडून तो वाटाणा या पिशव्यामध्ये भरून मुंबई, पुणे, कराड, सातारा, सोलापूर अशा वेगवेगळ्या मार्केटला पाठवलं जातं. या भागामध्ये सर्वात जास्त नगदी पीक वाटाण्याचं आहे. ते वाटाणा जास्त प्रमाणात या ठिकाणी केला जातो. अशा पद्धतीनं हा पूर्ण परिसर पाहायला 1 दिवसाची 1 डे ट्रिप जर करायची असेल कोणाला तर करू शकतो. हा जो परिसर दिसतोय, ह्या परिसरात असं डोंगरातून झिरपणारं थोडं पाणी आणि असे जे हे डोंगरावरती जे मोठे मोठे दगड पाहायला मिळतात आपल्याला. आणि या दगडाच्या साह्यानं म्हणजे ज्यावेळी जास्त पर्जन्यवृष्टी होत असते सतत, त्यावेळेला ह्या दगडांच्या वरती अशी वेगळी फुलं येत असतात की जी ह्या भागातील लोक चटणी वगैरे तयार करतात. त्यावेळेला त्या चटणीमध्ये घातलं जातं. त्याला दगड फुल म्हणून नावानं हे प्रसिद्ध असलेली अशी फुलं. काही लोक ह्या भागातली की अशा पद्धतीनं ही दगड फुलं जी आहेत ही तयार होताना दिसत आहेत बघा आता आपल्याला. काही लोकांना माहिती असेल की ही दगड फुल वगैरे काय प्रकार असतो, तर हे असं ह्या दगडावरती ही दगड फुलं तयार होतात. आणि ही दगड फुलं काढून काही लोक त्याचा व्यवसाय म्हणजे थोडक्यात कसं की आपल्या उदरनिर्वाहासाठी थोडाफार उपजीविकेसाठी पैसा उभं करण्याचं काम करतात. ही अशी याच्यातली ही दगड फुलं काढून विक्रीसाठी घेऊन जातात आणि बाजूला जी काही छोटे मोठे व्यापारी असतात अशा लोकांना ती दगड फुलं घेऊन जाऊन विकतात आणि त्यातून आपल्याला थोडेफार पैसे कमवण्याचा प्रयत्न करत असतात. तर अशा पद्धतीने हा रस्ता आपण पाहू शकतो. तसं पाहिलं तर खूप वर्ष झालं ह्याही गावाच्या रस्त्याचं काम झालेलं नव्हतं. तुमच्या लक्षात येईल की आत्ताच हे नवीन काम झालेलं दिसतंय. आणि खूप खडतर प्रवास करून ही लोक आपलं उदरनिर्वाहाचं काम करत असतात. आणि या लोकांना एक अशी सवय लागून गेलेली आहे, कितीही कष्ट पडलं तरी खचून न जाता सातत्यानं कष्ट करत राहणं आणि चिकाटीनं सोडणं खूप तयारीची लोक आहेत. बघितलं आपण आता या ठिकाणी हा रस्ता एवढ्या अर्ध्यापर्यंत झालेला आहे आणि आता इथून पुढचा हा प्रवास तसं बघायला गेलं तर खूप खडतर आहे. आणि कशी लोक ह्या रस्त्यानं प्रवास करत असतील की हा ह्या लोकांचा प्रवास असतो. अशी छोटी छोटी गावं की खरंच त्या लोकांचं राहणीमान जरी आर्थिकदृष्ट्या ती लोक शहरातील लोकांच्या मानानं
एवढी सोबत किंवा श्रीमंत नसतील, पण मनाची खूप चांगली असणारी लोक आपल्याला ह्या छोट्या छोट्या गावामध्ये पाहायला मिळतात. आणि अशाच गावांचं आपण लोकांसमोर एक जीवनशैली मांडण्यासाठी असं प्रयत्न करतोय. आता पाहिलं तर हा थोडासाच रस्ता कच्चामध्येच राहिलेला आहे आणि हा परत पक्का रस्ता सुरू झाला. म्हणजे कदाचित तो फॉरेस्ट विभागात येत असेल, त्याच्यामुळं तो थोडासा राहिला बी असेल. तर अशा पद्धतीनं त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय की छोट्यासा कुत्रा आहे, त्याच्याशी तो खेळतोय. तर अशा पद्धतीनं ही जी लोकांची जीवनशैली पाहायला मिळते. एक दुग्ध व्यवसाय म्हणून शेतीला पूरक असा जोडधंदा या ठिकाणी लोक करत असतात आणि त्यातून उदरनिर्वाहासाठी आपल्या अर्थकारण चालवत असतात. अशा पद्धतीचं हे गाव. असं काही लोकांचं राहणीमान आणि आपल्याला काही चांगली पक्की बांधकाम आहे, तर काही छोटी छोटी बांधकाम आहे. कदाचित काही बेंगलोरही पाहायला मिळते. कदाचित एकाच दुसरं घर ही जुनी मातीची कौलं तयार केलेली असायची, त्याला कुंभारी कौलं म्हटलं जायचं. तर तशा टाईपचं पण एकाच दुसरं घर कदाचित आपल्याला या गावामध्ये पाहायला मिळेल आणि ते आपण नक्कीच शोधण्याचा प्रयत्न करणार आहोत. या ठिकाणी असं पवनचक्की पाहायला मिळते. अशा पद्धतीने या गावाचा परिसर आहे. हे जे समोर आपल्याला पीक दिसतंय, ते जे मी सांगितलं की मुख्य नगदी पीक म्हणून जे पाहिलं जातं, तर या ठिकाणी इकडं असे 2 पिकं दिसत आहेत. हे जे पीक आहे हे वाटाणा, त्याला बरीच फुलं वगैरे आलेली आपल्याला दिसतील. आणि त्याच्या बाजूला हे दुसरं पीक आहे की त्याच्यामध्ये थोडंसं मिक्स दिसून येतंय. आणि बहुतांशी या ठिकाणी वाटाणाच हे नगदी पीक दिसतं, त्यामुळे आपल्याला या ठिकाणी बऱ्यापैकी वाटाणाच पाहायला भेटेल. मी आता थोडंसं ते जवळ जाऊन दाखवण्यात, म्हणजे असं हे वाटाण्याचं पीक आहे, ज्याच्यामध्ये हे असे छोटे छोटे झाडं पाहायला मिळतात आणि एकदम नवीन नवीन शेंगा पाहायला मिळतील तुम्हाला. की याच्यामध्ये अजून दाणे पण पूर्णपणे भरलेले नाहीत. काही शेंगामध्ये असे दाणे भरायला सुरुवात झालेली आहे. अशा पद्धतीची फुलं पण असतात याची पिकाची. छोटी छोटी झाडं असतात आणि याच्यातून एक आपलं उदरनिर्वाहाचं चांगलं साधन तयार करायचं काम. अशा पद्धतीचं हे पीक वाटाणा. म्हणजे जेवढं तुम्ही ह्या गावामध्ये पाहाल तर बहुतांशी 70% क्षेत्रामध्ये वाटाणा पेरला जातो. आता आपण गावाच्या मुख्य प्रवेशद्वारापाशी आलो आहे. छोटंसं जरी गाव असलं तरी या गावामध्ये मोबाईल टॉवर पण पाहायला दिसतोय आपल्याला या ठिकाणी. माझ्या माहितीप्रमाणे एअरटेल आणि जिओ असे 2 एकत्रित टॉवर पाहायला मिळत आहेत या ठिकाणी. छोटंसं जरी गाव असलं, असे छोटे छोटे घरं असली तरी या गावामध्ये या ठिकाणी आपल्याला हे 2 फलक पाहायला मिळत आहेत. आणि गावाच्या प्रवेशद्वारापाशीच हे आय लव श्री पालवण असा हा फलक पाहायला मिळतोय. आणि या ठिकाणी अशा पद्धतीचं ह्या गावाचं प्रवेशद्वार आहे. ह्या बाजूने एक रस्ता जातो गावामध्ये आणि हा दुसरा रस्ता या बाजूने जातो. तर आता आपण इथं आपल्याला कोण भेटते का बघूया आणि एक साथीदार जोडीला घेऊन आपण त्या मंदिराकडे जायचा प्रयत्न करणार आहोत आणि नंतर गाव बघणार आहोत. या ठिकाणी आपण पाहू शकता, आपण आता इकडून आलेलो आहे. हा रस्ता पाऊलवाट आहे आणि पाऊलवाटेनं आता ही समोर रस्ता दिसतोय कसा, यातून आपण प्रवास करणार आहोत. ॲक्च्युली आता खरं तर यातून गाडी चालवत शूट करणं पण खूप अवघड आहे. तरी पण मी दाखवण्याचा प्रयत्न करतोय.
असं आता ह्या वाटेमध्येच आपण आपली गाडी पार्क केलेली आहे आणि हा रस्ता पाहताय. आता समोरून हा रस्ता आपल्याला एक आता वाटसरू भेटलेले आहेत आणि त्यांच्याबरोबर आता आपण त्या मंदिराकडे जायचा प्रयत्न करणार आहोत. अशा पद्धतीचा हा परिसर आहे. बाजूला अशा पद्धतीचे लोक शेतामध्ये छप्पर तयार करून आपल्या जनावरांसाठी, जेणेकरून सारखी जनावरं गावामध्ये नेणे आणण्याचा जो त्रास आहे तो कमी करण्यासाठी अशा पद्धतीनं छप्पर तयार करून ठेवतात. आणि आता ह्या परिसर बघताय तर अशा खरं तर प्रवासानं आपण त्या मंदिरापर्यंत पोहोचायचा प्रयत्न करतोय. एक वाटसर आपल्याला भेटलेत, मंदिराची वाट दाखवण्याचं काम करणार आहेत. तुमचं नाव काय हो? तुकाराम ढेमरे. तर आता हे आपल्याला मंदिरापर्यंत पोचवायचं काम करतील. आणि दुसरी गोष्ट, मंदिराची माहिती पण आपण आता वाटेनं जाता जाता त्यांना विचारणार आहोत की नक्की मंदिर कसं आहे, काय आहे. तर मला सांगा, हे साधारण मंदिर कधीच आहे? मंदिर हे फार प्राचीन आहे, म्हणजे इथं लोकवस्ती नव्हती त्यावेळेस, तवाचंही मंदिर आहे. हा, म्हणजे जुन्या काळात कधी? जुन्या काळात लोक म्हणते ती पांडवकालीन मंदिर झालेलं आहे ते. पांडवकालीन मंदिर आहे. आणि खूप असं हे समोर जर पाहिलं तरी अशी वाट आहे आणि कुठूनही लांबून असं दिसत नाही आपल्याला मंदिर, की आता आपण गेल्यानंतर समोर आपल्याला कळेल की ते मंदिर कसं आहे ते. आणि एवढं जुनं मंदिर आहे, मग त्या जुन्या मंदिराचं विकास वगैरे काय? विकास आता सध्या म्हणजे काय गाव स्वरूपी थोडी सुधारणा तरी करते ती, एवढं फारशी अशी नाही. काही तरुण मुलांनी वृक्षारोपण पण केलं होतं असं माझ्या ऐकिवात आलं. हा, वृक्षारोपण केलेलं, पण एवढं म्हणजे असं झाडं नाही ती हे झालेली. हा, तरीही तसं जर पाहायला गेलं तर हा आपण बघू शकता हा निसर्ग सानिध्यात. आता हे खूप जुना वृक्ष बघा, वडाचा दिसतोय. बऱ्यापैकी आता तो संपतच आलेला आहे. म्हणजे अशा पद्धतीचं हे निसर्गाच्या सानिध्यात असलेलं मंदिर आहे. आणि अशी ही वाट आहे. तर ह्या वाटेनं आपण आता चालायचा प्रयत्न करतोय. अजून किती लांब आहे इथून मंदिर? 5-10 मिनिटं अंतरावर. म्हणजे अजून 5-10 मिनिटं आपल्याला चालत जायचं. म्हणजे आपण आता उतरणीला लागलेलो आहे. म्हणजे गावाच्या सपाटीवरून आता परत एकदा असं खड्ड्यामध्ये मंदिर असणार आहे. आणि डोंगराच्या कडेला आहे, पूर्ण डोंगराच्या कडेला. म्हणजे अजून आपल्याला 10 मिनिटं इथून चालायला लागतील. तर असा हा परिसर. आणि या ठिकाणी आता हे जे पीक घेतलेलं आहे, ही काय मका लावलेली दिसते. म्हणजे इथं प्रामुख्यानं कोणती पिकं जास्त घेतली जातात? बटाटा, हिरवा वाटाणा, घेवडा, दाणा. हां, हिरवा वाटाणा, घेवडा, मूग. परंतु सगळ्यात जास्त नगदी पीक म्हणजे वाटाणा. हा, वाटाणा. या ठिकाणी पाहायला मिळते. मोटर टाकून ठेवली पावसापासून संरक्षण होण्यासाठी. आणि हा पाहू शकताय, हा रस्ता तसा खूप खडतर आहे. पाणी घ्यायचे. आता आपण मंदिरात दर्शन घेणार, तर त्यांच्यासोबतच मी तर काय पूजेचं साहित्य आणलेलं नाही, परंतु आता हे भेटलेले आहेत आपल्याबरोबर ढेमरे, त्यांच्याबरोबरच पूजेचं साहित्य आहे. त्याच्यातून आपण पूजा करून दर्शन घेणार आहे आणि हे मंदिर दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे. असा हा परिसर खूप डोंगराळ भागात एक वेगळा प्रयत्न आपण करायचा प्रयत्न करतोय की अशी जी काय गावं आहेत त्या गावातली छोटी छोटी मंदिरं दाखवण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत. तसंच हे एक गाव जे आपण श्री पालवण, तालुका मान, म्हणजेच दहिवडी, म्हणजे मानदेश जो म्हणतात त्याच्यातलं एक हे गाव. तर या ठिकाणी आपण पाणी आणण्यासाठी चाललोय. अजून बघा, हे शेत नांगरल्यानंतर ह्याच्यामध्ये काही सुद्धा पीक घेतलं गेलेलं नाही, कारण पाऊस मे महिन्यामध्ये खूप पाऊस झाला आणि पाऊस होऊन पण म्हणजे ही ढेकळं फुटली नाहीत. म्हणजे काय निसर्गाचं आहे ते आपण पाहू शकतो. याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं पीक घेतलं गेलेलं नाही आणि लगेच त्याला लगत
ह्या साईडला दुसऱ्या बाजूला बघितलं तर हे गवत आलेलं आहे शेतामध्ये पूर्ण. म्हणजे शेतकऱ्याला जास्त पाऊस झाला तरी तोट्याचा आहे आणि कमी पाऊस झाला तरी तोट्याचा आहे. आणि अगदी माफक पाऊस कधी दुर्मिळच 10-12 वर्षातून एखाद्या वर्षी होतो आणि तरच शेतकऱ्याला पैसे मिळतात. अशा पद्धतीनं आपण आता या ठिकाणी आलो आहे. कळकाची झाडं लावलेली आहेत. कदाचित शासनाच्या माध्यमात लावली असतील किंवा जुनी असतील. या ठिकाणी हा एक वृक्ष दिसतोय. जर तुम्हाला कळला हा कोणता वृक्ष आहे तर मला नक्कीच कमेंटमध्ये सांगा. ग्रामीण भागात असा रानमेवा खायला खूप मिळतो. या झाडाचं पण फळ खाल्लं जातं. असं हे झाड आहे. मग तुम्ही ओळखा कोणतं झाड असेल. आपण त्या विहिरीकडे जाण्यासाठी उतरतोय. रस्ता पाहू शकता तुम्ही कसा आहे. आणि लोक कसं जगतात. खूप चिखल आणि खडतर याच्यातून वाट काढत मी आता त्यांच्यासोबत निघालेलो आहे. या ठिकाणी विहीर पाहायला मिळते बघा. तर इथं आपण उतरणार आहे. म्हणजे थोडक्यात उतरण्यासाठी पण लोकांनी इथं असं बघा हे पायरीवरचा दगड लावलेले आहेत. अशा पायऱ्या बनवलेल्या आहेत. शेताला जे बांध घालतात तर बांध असा दगडी घातलेला आहे. या पद्धतीने आलेलो आहे आपण. आणि विहीर पाहू शकता. खूप स्वच्छ असं पाणी या ठिकाणी आपल्याला बघायला मिळते. हे इंजिन लावलेलं आहे इथं. आणि इथं लाईटीची सोय नसल्यामुळे इंजिनाद्वारे हे पाणी घेऊन एकदम स्वच्छ पाणी. आणि हातानं रचून विहिरीची ही बांधणी केलेली पाहायला मिळते. आणि आता आपण यांच्यासोबत मंदिराकडे जातोय. या ठिकाणी बघताय की काही लोक शेतात हे अशा पद्धतीनं कोप तयार करतात. कोप म्हणतात किंवा खोप म्हणतात माहीत नाही मला नक्की शब्द काय. पण हे असं आपलं साहित्य किंवा पावसापासून उन्हापासून संरक्षण करण्यासाठी एक असा निवारा तयार करतात आणि त्याच्यामध्ये राहण्याचा प्रयत्न करतात. तर चला आपण आता पुढच्या वाटेला लागतोय. तर इथून पुढेही आणि बघू शकता यांनी पाणी घेतलं. तर पाणी घेतल्यानंतर कशा पद्धतीनं ती कळशी खांद्यावरती घेतलेली आहे. आणि असा खडतर प्रवास करून मंदिराकडे जायचे पूजा करण्यासाठी. तर ह्या अशा चिखल वाटेतून आपण पुढे निघालोय. अशा पद्धतीने बघता ही वाट. चिखल ह्या बाजूला जास्त झाला आहे म्हणून पर्यायी त्याच्या बाजूने दुसरी पाऊल वाट. इथंही पाईप टाकलेले आहेत परंतु चिखल इथंही खूप आहे. अजूनही आपण चालतोय. आता समोर जो परिसर दिसतोय हा फलटण तालुक्याचा परिसर दिसतोय. आणि हा समोर जो तलाव दिसते छोटे मोठे 3-4 दालवडी, मांडव खडप अशी ही गावांची नावं आहेत जी फलटण तालुक्यामध्ये येतात. आणि हा जो खालचा परिसर आहे आणि त्याला जोडून हा पलीकडं त्या बाजूला जो परिसर येतो उपळवे, तरडप आणि फलटणचा पण काही परिसर दिसतोय. कदाचित आपल्या कॅमेऱ्यामध्ये एवढं लांबचं चित्रीकरण नाही होणार परंतु ते पाहायला मिळेल.
अशा पद्धतीने आपण आता हा पायी प्रवास करतोय. म्हणजे अशी दडलेली मंदिरं जी आहेत ती आपण आपल्या ब्लॉगद्वारे प्रकाश धोतात आणायचं काम करणार आहोत. समोरच एक छोटंसं पांढऱ्या आकाराचं नंदादीप दिसतंय बघा. म्हणजे आपण मंदिराच्या जवळ पोचलोय थोडक्यात. आणि लांबून जर हे नंदादीप लक्षात आलं तरच कळणार आहे की बाबा हे इथं मंदिर असू शकतं. म्हणजे जुन्या काळात दिवाबत्ती करण्यासाठी असं नंदादीप असायचे, त्याच्यामध्ये दिवे लावले जायचे. आता समोर बघताय आपण या ठिकाणी आपल्याला पत्र्याचं शेड दिसतंय, त्या ठिकाणी एक ध्वज लावलेला दिसतोय. म्हणजे थोडक्यात आपण आता मंदिराच्या इथं पोचलेलो आहोत. अशा पद्धतीनं खाली उताराने जायचं आणि खड्ड्यामध्ये एक मंदिर आहे. आणि पांडवकालीन आत्ता जे आपल्याला ढेमरेंनी सांगितलं की त्यांच्या ऐकिवात असं आहे की ते पांडवकालीन मंदिर आहे. म्हणजे जसं की दंडकारण्य म्हटलं जायचं की लोकवस्ती ज्या वेळेला ह्या भागात नव्हती त्यावेळेला हे मंदिर, म्हणजे थोडक्यात की पांडव अज्ञातवासात असतील वगैरे त्या काळातलं मंदिर असं त्यांचं म्हणण्याचा अर्थ येतो. परंतु जर आपण हे समोरनं पाहिलं तर आता हे पत्र्याचं शेड वगैरे नंतर बांधलेलं दिसतंय, परंतु ॲक्च्युली तसं जर पाहिलं तर हे जुनं मंदिर दिसतंय. आणि हे मंदिर हेमाडपंथी बांधकाम जे म्हणतो ना आपण त्या पद्धतीचं, म्हणजे फक्त दगडाचं बांधकाम की दगडं एकमेकावरती ठेवून आणि त्याच्यामध्ये एकमेकात असं जॉईंट करून ते बांधकाम केलेलं दिसतं. आणि हे नंतर मग गावकऱ्यांनी त्याच्यावरती सिमेंट वगैरे टाकलेलं आपल्याला दिसते, परंतु ते जुनं काय नसणार आहे, त्याच्या आत दगडं वगैरे असणार आहेत असं हे मंदिर. आपण ह्या मंदिरामध्ये जाण्याचा प्रयत्न करतोय. नवीन बैठक व्यवस्था वगैरे केलेली दिसते या ठिकाणी ग्रामपंचायतनं. मंदिराच्या बाहेरच एक पिंड आहे, ती पिंड इथं दिसते. ही पुराण काळातील असेल कदाचित. आणि त्याचं खरं आयुष्य त्या दगडांचं ते आपल्याला सांगता येणार नाही, परंतु ते शोध घेतल्यानंतर कळणार आहे. हे असे छोटी छोटी कोरीव काम केलेले दगडही या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. म्हणजे हे जुन्या काळात कधी केलेलं असणार आहे. आणि अशा पद्धतीची ही वाट आहे. हे अर्धवट काम काहीतरी राहिलं असेल कदाचित त्यावेळेला. तशी ही शिला दिसते. तिथं महादेवाची पिंड आहे आणि त्याच्या बाजूला एक अशी मूर्ती तयार केलेली आहे. आणि अशी एक प्राणी, मग बैल असेल किंवा अजून काय असेल, हे अशा पद्धतीचं हे काम ह्या ठिकाणी. म्हणजे इथं एक मूर्ती आहे म्हणजे त्या, आणि इथं महादेवाची पिंड आहे आणि इथं कदाचित हा नंदी असेल अशा पद्धतीचं. आणि त्याच्या खाली काहीतरी लिखाण करायचं असेल आणि ते लिखाण करायचं राहून गेलं असेल असं हा शिला या ठिकाणी आहे. कदाचित खाली काही लिहिलेलं असं दिसत नाही खरं, परंतु म्हणजे त्या काळात असे जे काय लेख वगैरे काय लिहिले जायचे तर असे शिला तयार केल्या जायच्या आणि त्याच्यावरती ते लिखाण करून ठेवलं जायचं. तर असं झाल्यानंतर मंदिराच्या प्रवेशद्वाराला अशी एक ही मूर्ती घडवलेली ही पाहू शकता मूर्ती. तशीच दुसरी ह्या मंदिराच्या दुसऱ्या बाजूला म्हणजे असं हा मंदिर आहे. आणि हे हेमाडपंथी म्हणता येते का कसं येतं आता ते तर म्हणतात की पांडवकालीन आहे, परंतु ह्याला काय दुजोरा देता येत नाही, परंतु त्यांनी सांगितलं म्हणून आपण म्हणू शकतो. आणि मंदिराच्या बाहेरच अशा वेगवेगळ्या शिला आहेत की त्याच्यावरती कोरीव काम केलेलं आहे. आणि त्या कोरीव कामाचं मलाही एवढं काही ज्ञान नाही, परंतु मी फक्त दाखवण्याचा प्रयत्न करतो. जर कोणाला ह्याच्याविषयी काही माहिती असेल तर तुम्ही नक्कीच मला कॉमेंटमध्ये सांगा. माझ्याही ज्ञानामध्ये त्याच्यातून भर पडेल. अशा पद्धतीच्या ह्या शिला ज्या आहेत त्या तयार केलेल्या आहेत. आणि कदाचित हे श्री गणेशाची मूर्ती कोरलेली दिसते, त्याच्यावरती असा मुकुट दाखवला गेला आहे.
आणि त्याच्या खाली एक कोरीव काम केलेलं आहे. तर हे काय आहे ते नाही काय म्हणजे ओळखता येण्यासारखं नाही. आणि असे मला वाटते की हे मंदिर तसं हे ॲक्च्युली खांब तयार करण्याचा प्रयत्न केलेला असणार आहे, परंतु ते खांब पूर्णत्वास गेलेलं नाही आणि हे मंदिर अपूर्ण राहिलेलं आहे. म्हणजे मंदिराचं काम झाल्यानंतर या ठिकाणी पाहू शकता आपण या पद्धतीनं अशी बाहेर अजून एक पिंड आहे आणि इथं छोटासा नंदी तयार केलेला आहे. ह्या ठिकाणी अजून एक दुसरी पिंड दिसते आपल्याला, म्हणजे असं. आणि हा कदाचित मंदिरासाठी खांब तयार करायचा प्रयत्न चालू होता, म्हणजे तो अपूर्ण राहिला असेल कदाचित. काही काळानं त्या गोष्टी पूर्ण झालेल्या नसतील, म्हणजे असे खांब दिसत आहेत. म्हणजे ह्या ठिकाणी हा इकडे एक खांब दिसतोय, तसंच मंदिराच्या ह्या दुसऱ्या बाजूला बी खांब दिसतोय. असे 4 खांब आहेत, परंतु हे कदाचित मंदिराचं पुढचं जे काही काम असेल ते झालं नसेल, त्याच्यामुळे हे अपूर्ण जे आहे ते तयार झालेल्या शिला आहेत त्या पाहायला मिळतात. या ठिकाणी अशा छोट्या छोट्या मूर्त्या या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. कदाचित या मूर्त्यांचं ज्ञान मलाही काही नाही, जर कोणाला असेल तर ते कमेंटमध्ये नक्की तुम्ही सांगू शकता. आणि आता मंदिराचे आपण हे जे बांधकाम आहे ते हे पूर्णपणे असं हेमाडपंथी म्हणजे दगडाचं बांधकाम. हेमाडपंथी बांधकाम म्हणजे काय की फक्त दगडामध्ये बांधकाम केलेलं आहे, त्याला हेमाडपंथी असं म्हटलं जायचं. की रामदेवराय ज्या वेळेला 1200च्या दरम्यान जे होते त्यांच्याकडं एक प्रधान म्हणून होते हेमाड पंडित, तर त्यांनी जी शैली चालू केली तर त्याला हेमाडपंथी, फक्त दगडच एकमेकावर दगडावरती अशी ठेवून किंवा दगडाच्या खाची तयार करून एकमेकात ते गुंतवून असं जे बांधकाम केलं जायचं त्याला हेमाडपंथी बांधकाम असं त्यांच्या नावानं ते बांधकाम म्हणलं जायचं. पण मला वाटतं हे हेमाडपंथी बांधकाम आहे, म्हणजे तो बांधकामाचा प्रकार की ज्याच्यामध्ये फक्त दगड आहेत आणि नंतर दुसरं काही वापरलेलं नाही. चुना, माती किंवा सिमेंट वगैरे असं काही प्रकार नाही. सिमेंट तर त्या काळामध्ये नव्हतंच म्हणा, परंतु जुन्या काळात चुना वापरला जायचा. तर तो चुनाही ह्या मंदिरामध्ये कुठंही असं खचीमध्ये आपल्याला वापरलेला दिसत नाही. फक्त आता हे नंतर काहीतरी पाणी वगैरे आत जात असेल म्हणून या ठिकाणी आपल्याला दिसतंय की सिमेंट वगैरे लावलेलं आहे, हे अलीकडच्या काळामध्ये लावलेलं आहे. तर ह्या ठिकाणी हे जे दगड आहेत, हे दगड जे आहेत हे पूर्ण दगडावरती एकमेकावरती रचून हे असं बांधकाम केलेलं आहे. आणि ह्याच्या व्यतिरिक्त असं दुसरं काय नाही. ह्याच्या बाजूला एक असं छोटीसं पिंडीसारखं काहीतरी एक अर्धवट कोरीव काम केलेलं दिसतंय. म्हणजे बरंच आपल्याला दिसतंय की या ठिकाणी असं की अर्धवट काम राहिलेलं आहे आणि त्या काळात काय मंदिर पूर्णत्वाला गेलेलं दिसत. तर आता आपल्यासोबत जे आले होते त्यांनी हे मंदिर पूर्णपणे स्वच्छ करून घ्यायचं काम केलेलं आहे. आणि आता आपण मंदिरामध्ये प्रवेश करतोय. तर मंदिराचं हे प्रवेशद्वार अशा पद्धतीचं आहे आणि मंदिराच्या ह्या प्रवेशद्वारामध्ये प्रवेश केल्यानंतर या ठिकाणी हा नंदी दिसतोय. तर मला वाटत नाही की हा नंदी त्या काळातला असेल, हा नवीन नंदी बसवलेला दिसतोय, कारण ह्याची जी घडण आहे ती नवीन दिसते. टेम्परे सरकार हा नंदी नंतर बसवलेला आहे का, काय आठवतंय का तुम्हाला? त्यावेळेचाच आहे, पण आता ते मागल्या 2 वर्षापूर्वी वज्रलेपचं काम करून ते केलेलं आहे, त्याच्यामुळे ती नव्यासारखा दिसतो. म्हणजे असं वाटतंय का? तर त्यांच्या म्हणण्याप्रमाणे काय आहे की आता एवढ्या 2 वर्षापूर्वी वज्रलेपचं काम केलंय. हा, या नंदीचं वज्रलेपाचं काम केलेलं आहे, त्याच्यामुळे आणि त्याला रंग वगैरे दिलेला दिसतोय आणि त्याच्यामुळे हा नवीन दिसतोय. कदाचित त्यांचं म्हणणंही खरं असेल, कारण ते इथले रहिवासी आहेत आणि त्याच्यामुळं हा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतंय की हा जो दगड आहे तो हा वाटतोय तसा पौराणिक असल्यासारखा, परंतु त्याला त्यांनी वज्रलेप देऊन आणि रंग दिल्यामुळं तो कदाचित आपल्याला नवीन वाटतोय. तर आता मंदिराच्या हा प्रवेशद्वारापासून आपण सुरुवात करतोय. मंदिराच्या प्रवेशद्वारापासून आपण ही सुरुवात करतो. तर त्या ह्या ठिकाणी अशी ही पायरीची घडण आहे आणि ही मंदिराचं आतलं मुख्य प्रवेशद्वार आहे. म्हणजे जो गाभारा आहे ना, त्या गाभाऱ्याचं हे मुख्य प्रवेशद्वार आहे. आणि हे वरती पण बांधकाम तुम्ही पाहू शकता की पूर्णपणे हेमाडपंथी, म्हणजे ह्याच्यात दुसरा कशाचाच वापर केला जात नाही. पूर्णपणे फक्त दगड
म्हणजे असे तिरके एकमेकावरती असे दगड ठेवून या ठिकाणी आता मी दाखवण्याचा प्रयत्न करतोय की हे जे दगड आहे, हे दगड एकमेकावरती तिरके ठेवून अशी ही रचना तयार केली जाते आणि पूर्णपणे दगडामध्ये हे बांधकाम केलेलं दिसते. हे अशा पद्धतीचं हे हेमाडपंथी बांधकाम म्हणतात याला. कदाचित अजून जर कोणाला काही माहिती असेल तर नक्की मला कमेंटमध्ये सांगा. आणि हा प्रवेशद्वाराच्या इथून असा आपण आत प्रवेश केला की या ठिकाणी या मंदिराच्या पायरीवरती काहीतरी असं लिहिलं गेलेलं आहे. म्हणजे थोडक्यात पायरीवरती लिखाण केलेलं आहे. तर ही मराठीही वाटते थोडंसं आणि अजून वेगळं काय कोकाजी वगैरे असं काहीतरी दिसते. तर आपण ह्या मंदिरामध्ये आता प्रवेश करतोय. प्रवेश केल्यानंतर या ठिकाणी ही मुख्य पिंड आपल्याला म्हणजे जे रामेश्वर मंदिर म्हणतात ते हे मुख्य पिंड आहे. त्याच्यावरती हे असं तांब्याचं भांडं आहे आणि असं हा पूर्ण गाभारा आहे. हाही पूर्ण दगडी गाभारा आहे. हे दगडाचं बांधकाम वगैरे आपल्याला पाहायला मिळते. म्हणजे त्या काळात पूर्णपणे हे जे बांधकाम आहे ते पूर्णपणे असं पूर्ण दगडात आहे. म्हणजे याला जे आपण म्हणतो ना हेमाडपंथी, ह्याच्यात कुठंही सिमेंट वगैरे. आता हे अलीकडच्या काळामध्ये या ठिकाणी आपल्याला दिसतंय बरं का खरं तर की सिमेंट थोडंफार वापरलेलं दिसतंय, परंतु हे नंतर अलीकडच्या काळामध्ये थोडंफार पाणी वगैरे आत येत असेल त्याच्यामुळे या ठिकाणी हे जे सिमेंट दिसते लावलेलं ते हे अलीकडच्या काळातलं असणार आहे. परंतु हे पूर्णपणे मंदिर जुन्या काळातलं आहे. आणि अशा पद्धतीनं आपल्याला या ठिकाणी पिंड पाहायला मिळते. आणि जसं त्यांनी सांगितलं डेंगरेंनी की या ठिकाणी वज्रलेप केलेला आहे या पिंडीला, त्याच्यामुळे ह्या पिंडीला थोडंसं वेगळेपण जाणवते आणि थोडंसं चकाकी आलेली आहे. अशा पद्धतीची ही मंदिर आपण पाहतोय. म्हणजे दररोज येता पूजा करायला की फक्त श्रावणात दररोज येतात आणि बाकी मग सोमवार मध्ये आधी वात लावायचं आणि वर्षभर आणि संध्याकाळी वात लावायला पण येतात. म्हणजे थोडक्यात इथली पूजेचं काम तुम्हीच बघताय का अजून दुसरं कोण बघतं? इथलं ते आमचं शिवारकरी अर्जुन डेंबरे म्हणून ते वात लावायला संध्याकाळी ते पण येतात संध्याकाळी वात लावायला. म्हणजे या मंदिराची तसं बघायला गेलं ना तर एवढ्या शेतामध्ये लांब गावापासून मंदिर असून सुद्धा स्वच्छ परिसर ठेवायचं काम केलेलं आहे. परत एकदा तुमचं नाव सांगावं. तुकाराम त्रिंबक डेंबरे. तुकाराम त्रिंबक डेंबरे. आणि तुमचं मूळ गाव हेच? हो. किती वर्ष झालं तुम्ही इथं सेवा करता मंदिरात? बरेच वर्ष लहानपणापासून. म्हणजे साधारण वयाच्या किती वर्षापासून तुम्ही येत आहे? वयाच्या तरी 16 वर्षापासून. 16 वर्षापासून तुम्ही इथं मंदिरामध्ये? त्याच्या आधी म्हणलं तरी. हां. म्हणजे जसं तुम्हाला कळायला लागलं तसं तुम्ही सेवा करता. म्हणजे असं हे व्यक्तिमत्व आहे की ज्यांनी आपल्याला ह्या मंदिरापर्यंत पोचवायचं काम केलं. हे असं पद्धतीचं मंदिर आहे. आणि मी हा पूर्ण परिसर दाखवायचा केलेला आहे. तर या ठिकाणी इथं असं एक कोरीव काम आहे. या कोरीव कामाचा काय अर्थ होऊ शकतो याचं मला ज्ञान नाही, परंतु तुम्हाला जर काही माहिती असेल तर तुम्ही नक्कीच कमेंटमध्ये सांगा. असं या ठिकाणी इथं एक फूल आहे कोरीव. एवढ्या 2च वस्तू दिसतात. किंवा इथं काही साहित्य ठेवण्यासाठी आपण जी जुन्या काळात देवळी वगैरे म्हणायचो तर तशा पद्धतीचं हे काय आहे. ह्या समोर एक तशाच पद्धतीची देवळी आहे आणि ह्या साईडला एक आहे. म्हणजे मंदिराच्या उजव्या बाजूला, पाठीमागच्या बाजूला आणि डाव्या बाजूला पुढच्या साईडला अशा पद्धतीचा आहे. अशा पद्धतीचा हा दरवाजा पण तुम्ही बघू शकता की ह्या दरवाजाचं पण पूर्ण हा दगड, अखंड दगड आहे. म्हणजे या बाजूचे दोन्ही बाजूचे दगड म्हणा किंवा वरती लावलेला दगड, हे अशा पद्धतीचं हे बांधकाम असलेलं हे मंदिर आज आपण या ठिकाणी
पाहिलेलं आहे. असंच एक पुढचं मंदिर घेऊन आपण लवकरच येऊ. आपल्या जवळपास कुठलं जर एखादं मंदिर असेल तर तुम्ही नक्कीच मला कमेंटमध्ये कळवा. ते मंदिर आपण ब्लॉगमध्ये घेऊन लोकांपर्यंत पोहोचवण्याचा नक्की प्रामाणिक प्रयत्न करू. मंदिर आहेत म्हणजे महादेव मंदिर आहे. तर अशा ठिकाणी बऱ्याच ठिकाणी असे शंख वगैरे पाहायला मिळतात. आणि हा शंखनाद जर करायचा असेल तर तो शंखनाद करण्यासाठी किंवा वाजवण्यासाठी त्या माणसाच्या फुफ्फुसामध्ये खूप ताकद पाहिजे, तरच तो शंखनाद आपल्याला करता येतो. तर बघूया, आपण नाद करायचा प्रयत्न करून बघूया आपल्याला जमतंय का. अशा पद्धतीने आपण हा शंखनाद करायचा प्रयत्न केला, कारण ज्याच्या फुफ्फुसामध्ये ताकद आहे त्यालाच हा शंखनाद करता येतो. तर हा छोटासा प्रयत्न आपण शंखनाद करायचा केला. कदाचित तुम्हाला तो जास्त चांगला आला नसेल, थोडासा का व्हायना पण मी प्रयत्न केला. मला जेवढा जमला तेवढा मी करून दाखवला. जर तुमच्या आजूबाजूच्या मंदिरामध्ये कुठे शंख असेल तर तुम्ही नक्की हा प्रयत्न करून बघा. त्यामुळे तुम्हाला कळेल की खरंच शंखनाद करणं किती अवघड आहे. तर आता या ठिकाणी पूजा करायचं काम चालू केलेलं आहे. ते दररोज पूजा करायला येतात, म्हणजे श्रावणामध्ये पण पूर्ण पूजा करतात आणि इतर दिवशी. हो वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देवी सर्वकार्येषु सर्वदा. गणाधिपति शिव पार्वतीपति हर हर महादेव. सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायण नमस्तुते. गुरु ब्रह्मा गुरु विष्णु गुरुदेव महेश्वर गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. हरे हरे नमः. रामेश्वर देवता शुद्धो स्नानम मधुर स्नानम. ओम शांति ओम शांति. हरि ओम. त्यांच्या म्हणण्याप्रमाणे पहिला मान पाहण्याचा म्हणजे पूजा करायचा नंदीचा असतो. पहिली पूजा नंदीची केली जाते आणि नंदीची पूजा केल्यानंतर मग भगवंताची. म्हणून मंदिराच्या बाहेर नंदीचं स्थान आहे. तर आता हे मंदिर, तर असं हे मंदिर आपल्याला पाहायला मिळते. छान मंदिर आहे, नक्की भेट द्या.